न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आज नवयुग सामाजिक संस्था माऊली चौकाचा राजा दत्तनगर अंबड आयोजित भव्य विघ्नहर्ता गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी विघ्नहर्ताच्या महाआरतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून चुंचाळे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, माजी नगरसेवक राकेश दोंदे, सुधीर घुले, अरुण दातीर, नितीन दातीर, राजू कापसे, संजय थापे यांची उपस्थिती होती। मंडळाला सदिच्छा भेट देत पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी आपल्या वेळात वेळ काढून केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले। आलेल्या मान्यवरांचे आयोजकांकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी मंडळाचे विशेष कौतुक करताना सांगितले की गणपतीच्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये घेतलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत। महिला सक्षमीकरणासाठी ब्लड कॅम्प, आरोग्य शिबिर, विविध स्पर्धांचे जे आयोजन केले आहेत ते अभिनंदनास्पद आहेत। प्रत्येक मंडळाने या मंडळाचा आदर्श घेऊन जर गणरायाची स्थापना केली तर आणखी चांगल्या पद्धतीने गणेश उत्सव आपण साजरे करू शकतो। यावेळी नवयुग सामाजिक संस्था माऊली चौकाचा राजा राहुल राऊत, अध्यक्ष रवींद्र भदाणे, निलेश पाटील, गणेश भदाणे, आतिश भाग्यवान, स्वप्नील पाटील, शिवा बोरकर, राहुल चरफे, सुनील मराठे, योगेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे नवयुग सामाजिक संस्था माऊली चौकाचा राजा मंडळाने आभार मानत विघ्नहर्ता गणरायाच्या 10 दिवसांच्या कालावधीत ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले। नवयुग सामाजिक संस्था दरवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी करते। तसेच गेल्या 7 वर्षापासून आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये गणेश उत्सव हा साजरा करत असतो। दरवर्षी या ठिकाणी 10 दिवस विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्या ठिकाणी उत्कृष्ट असे बक्षिसे देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात येते। तसेच मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक कामे देखील या ठिकाणी केली जातात। जेव्हा कोविड आला होता त्या ठिकाणी या परिसरामध्ये नवयुग सामाजिक संस्था ही अग्रेसर होती। त्या ठिकाणी गरजू लोकांना धान्य, अन्नदान असेल, जेवण वाटप असेल, शिधा वाटप असेल, असे विविध प्रकारचे कामे या ठिकाणी संस्थेच्या मार्फत केली होती। तसेच कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल तो देखील या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कोविड काळामध्ये केला होता। तसेच यापुढे देखील मंडळाचं काम असेच भरभराटीने चालू राहील। प्रसाद मिळणार आहे, आवाज आला ना? गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आणि याच्या प्रेरणेतून आमचे मार्गदर्शक घुले साहेब, माझ्यावर बरे लहान आहे 1 वर्षांनी, तर ते खरंच मार्गदर्शक आहे, हसायची गोष्ट नाही। म्हणजे लहान असून आणि त्यांचं जे काम आहे आपल्या सगळ्या टीमला घेऊन चालण्याचं, राहुल राऊत असेल, पाटील असेल, पूर्ण आपली टीम मंडळाची, रवी बदाने असतील, त्या सगळ्यांना आपल्या कार्यक्रमासाठी नवरात्र असेल, गणपती उत्सव असेल, त्याचप्रमाणे इतर आपले सगळे सामाजिक कार्यक्रम राबवत असताना आणि मलाही पण वार्डात कुठे त्यांची मदत लागली, कुठल्या ओटा राहिला किंवा कुठल्या मंदिराचे पत्रे असो, बांधकाम असो, छोटं मोठं जे काय मदत लागेल, महापालिकेचं काम कसं असतं माहिती आहे ना, 12 महिने लागत आहे, तसं घुले साहेबांचं काम 12 मिनिटात होतं। त्यांना सांगायचं उशीर आहे तर त्यांनी काम केलं, असं घुले साहेबांचं काम आहे। म्हणून या मंडळाचे खरंच आभार मानतो। आपल्या मंडळाचे व आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक सुधीरजी घुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 7 वर्षापासून अतिशय उत्साहात आणि जोमात या ठिकाणी भव्य दिव्य असा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो। या परिसरात अनेक सामाजिक कार्यक्रम या नवयुग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून
या ठिकाणी आपल्या परिसरात होत असतात. आणि अशा संस्थेच्या या आरती प्रसंगी आम्हाला तुम्ही बोलून जो मान दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आणि मंडळाचे आभार मानतो. आणि असंच प्रेम या नवयुग सामाजिक संस्थेवर आपण सर्वांनी असू द्यावं. संस्था त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी स्वराज्याच्या वतीने आणि माझ्या वतीने धन्यवाद मानतो. असाच कार्यक्रम मोठ्या ताटावाटाने असंच जोमाने